गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. हाय, मी रवीना तुमचं स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर. तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आरआरबीने ही जाहिरात काढली होती की किती साऱ्या पोस्ट आलेल्या होत्या जे की 12वी बेसवर असतील, पदवीवर असतील आणि ते आपण सगळ्यांनी एक्झाम फॉर्म भरून आहे. त्याचीच एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर करायची बाकी होती, पण तरी पण सर्वांना माहिती आहे 1-2 महिन्याचा कालावधी असतोच. तर त्याचप्रमाणे जे आहे की एक्झाम डेट सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. तर तुम्हाला ते काय आहे, ऑफिशियल नोटीस काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. ओके, डबल ओ अकॅडमी तुम्हाला जे आहे आरआरबीचा कोर्स जो आहे तो फक्त आणि फक्त 1500 रुपयामध्ये देत आहे. 1500 हे एका वर्षाची व्हॅलिडेट डेट आहे. तुमचं पूर्व परीक्षा आहे, नंतर मेन एक्झाम आहे. तुमच्या 2 टर्म मध्ये पेपर असतो. पहिल्यांदाच हा पेपर मराठीत होत आहे, तरी सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. जे काही हिंदी इंग्लिशचे कॅन्डिडेट असतील त्यांना त्या लँग्वेजमध्ये त्यांच्या लँग्वेजमध्ये फॉर्म भरता येईल, पण मराठीमध्ये पहिल्यांदा आरआरबी जर फॉर्म पेपर घेत आहे तर नक्की जे आहे मराठी कॅन्डिडेट हा फॉर्म भरू शकता. डबल ओ अकॅडमी तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असेल किंवा रेकॉर्डेड लेक्चर हे सर्व उपलब्ध करते. तुम्हाला काहीही क्वेरी असेल, काही माहिती हवी असेल तर तुम्ही डबल ओ अकॅडमी मध्ये संपर्क करू शकता. तर आपण नोटीस बघूया की काय आहे ती ऑफिशियल नोटीस. पहिले हे लक्षात घ्या की कालच्या डेट मध्ये ही आलेली आहे 7 तारखेला, म्हणजे कालच्या डेट मध्ये आपल्याला ही नोटीस मिळालेली आहे की एक्झाम डेट केव्हा असणार आहे. ओके, एक्झाम डेट जर तुम्ही पाहिलं तर पोस्ट साठी जे असेल, तुम्ही जे एलपी साठी भरलेले असेल त्यांची 25/11 एक्झाम असणार आहे. सीबीटी आहे, म्हणजे तुम्हाला कम्प्युटरवरच टेस्ट द्यायचं आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. पहिली गोष्ट 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. 25 ते 29 तारखेच्या दरम्यान असेल. ओके, कोणाची डेट एक्झाम हॉल तिकीट वगैरे आलेले नाहीये, पण डेट त्यांच्या दरम्यान सांगितलेली. आता जेवढे कॅन्डिडेट आहेत, पहिली गोष्ट तर 13 ऑक्टोबर त्याची लास्ट डेट आहे. ते जेवढे फॉर्म भरण्यात येईल त्याच्यानुसार त्यांच्यावर किती डेज आहे त्याच्यामध्ये ते डिवाइड करणार आहे. तर 25 पासून ते 29 नोव्हेंबर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुमचं जे आहे आरपीएफ एसआयचं आहे 2/12 म्हणजे 2 डिसेंबर पासून ते 5 डिसेंबरच्या दरम्यान हा पेपर असणार आहे. टेक्निशियनचा तुम्ही कोणी फॉर्म भरला असेल तर 16/12 पासून फॉर्म असणार आहे, तर 26/12 पर्यंत फॉर्म आहे, म्हणजे डिसेंबर महिन्यात हे सुद्धा आहे. तर जर सोमवार कोणी असेल, जी ऑदर्स जर कोणी भरलेला असेल तर त्यांचं 6/12 म्हणजे 6 डिसेंबर पासून ते 13 डिसेंबर पर्यंत हे सुद्धा सीबीटी टेस्टच आहे. तर तुम्ही तुमचे कोणत्या पद्धतीत तुम्ही फॉर्म भरलाय, कोणतं तुम्ही निवड केली आहे त्यानुसार तुमची एक्झाम डेट आहे त्या दरम्यान असेल. त्यांनी सांगितलं आहे डेट 1-2 पुढे मागे होऊ शकते, पण ही डेट जी आहे फिक्स आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्या अनुषंगाने आता तुम्ही अभ्यासाला लागायचंय, कारण की एक्झाम जर तुम्ही डेट पाहिली तर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यानच आहे. ओके, तर त्याच दरम्यान तुम्ही स्टडीला देखील लागू शकता आणि तुमचे हॉल तिकीट देखील आलं की मी तसंच तुम्हाला अपडेट करत राहील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच डबल ओ अकॅडमीने जो प्रोव्हाइड केलेला कोर्स आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपयामध्ये माफक स्वरूपाची फीस सुद्धा अवेलेबल करून दिली आहे. किंवा अदर्स देखील कोर्स आपल्या अकॅडमीमध्ये होत असतात. तुम्हाला बाहेर कुठेही येण्याची गरज नाही, घरीच तुम्ही बसून ऑनलाईन कोर्स तुम्ही परचेस करू शकता. टीईटी बॅच असू द्या किंवा बाकी इतरही बॅच आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, स्वच्छता निरीक्षण, एएनएम जेएनएम, ह्या कुठल्याही बॅचेस बद्दल तुम्हाला थोडी जरी माहिती हवी असेल तर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा बॅच बद्दल माहिती हवी असेल तुम्ही ते सुद्धा विचारू शकता. अकॅडमीचे फीचर्स सगळ्यांना माहित आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे, आपले जे आरआरबीचे एक्झाम आहे त्याला फोकस करा. म्हणजे फक्त एक अटेम्प्ट करायचंय म्हणून अटेम्प्ट करू नका, अभ्यासाला लागा. जेव्हा एक आपल्याकडे बॅच असते तेव्हा आपण नक्की अभ्यासाला लागत असतो. ओके, तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होतकरू लोकांपर्यंत आपला व्हिडिओ मात्र पोहोचवा.